नमस्कार. आजचा किस्सा. मी घाटी छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालय आहे. तिथे गेलो होतो माझ्या पाहुण्याला भेटायला. तर गेल्यानंतर काय झालं, मी भेटलो आणि दुपारी गेलो होतो. गेलो आणि त्यांच्याकडे मग त्यांच्यासोबत मी कॅन्टीन आहे, जी वैद्यकीय महाविद्यालयाची पण आहे. त्या महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये असंच चला म्हणे चहा पिऊया. चहा प्यायला गेलो. ते गेल्यानंतर सगळे बरीचशी लोकं तिथं खात-पीत होते. आणि त्या डॉक्टरनी त्या आजाराबद्दल काहीतरी सांगितलं होतं. तर मी त्या विचारत होतो. त्यांनी चहा दिला. चहा पिता-पिता मी त्या आजारात होतो, की हे काय होईल बाबा? कुणाला विचारता येईल का? अजून काही ओपिनियन आहे का? म्हणून. आणि पिता-पिता माझं मी एकाग्र होतो त्या विषयात. झालं असं की अ, एक व्यक्ती माझ्या समोर आला आणि त्याने विचारलं, की "दादा, आमच्याकडं जेवण आहे. हं, तुम्हाला जर भूक असेल तर जेवता का?" तर मी त्यांना थँक म्हटलं. "नाही," म्हटलं, "मी जेवून आलो." कारण की त्यांनी मला का विचारलं? माझे कपडे साधे होते. अचानक हॉस्पिटलला आलो होतो मी आणि ती 2:30 पावणे 3 ची वेळ होती. अशा वेळेस माणूस का जेवतो? का चहा पितो? हे कदाचित त्या व्यक्तीला माहीत असावं, की जर जेवायला नसेल तर आपण 2 कप चहा प्यावा आणि ती भूक मारावी. आणि ती ही वेळ म्हणजे ती हॉस्पिटल होतं. त्यानं मला मग ठीक आहे म्हटलं, मी त्याच्याकडे पाहिलं. मी परत माझ्या ह्याच्यात गेलो आणि नंतर त्याला कळलं मी कोण आहे. तो मला नजर चुकून निघून गेला. पण मला त्यावेळेस असं वाटलं, की "हां यार, माणसं आहेत या जगामध्ये." मला खूप बरं वाटलं. हे ठीक आहे, आपण साधे दिसतोय, काय दिसतोय, पण आपण माणूस दिसतो, याचा मला आनंद झाला. थँक तुमचाही या घाटीचा काही अनुभव असेल किंवा तुमच्या शहरातल्या शासकीय रुग्णालयाचा काही अनुभव असेल, तर नक्की कमेंट करा. कोणी एम-बी-बी-एस तिथून झालेले असतील, एम-डी झालेले असतील, त्यांनाही सांगा.